तैयार हैं। मैच में मजा आएगा। दोनों तरफ स्टार कास्ट वाले खिलाड़ी यानी प्रोफेशनल खिलाड़ी हैं। फील्डिंग देखिए 10 मैन पॉइंट का खिलाड़ी थोड़ा सा नीचे, एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी थोड़ा सा बाहर गए, लॉन्ग पर एक खिलाड़ी मौजूद, लॉन्ग बॉर्डर लाइन पर एक खिलाड़ी है, काउ कॉर्नर पर एक खिलाड़ी है, मिड विकेट पर खिलाड़ी है, स्क्वायर लेग बॉर्डर लाइन पर खिलाड़ी है और डीप फाइंडिंग पर खिलाड़ी है। यानी ऑफ साइड पर 4 खिलाड़ी, ऑन साइड पर 5 खिलाड़ी के तैनात। मुस्तकिम मुकद्दम जिनका प्रदर्शन फिलहाल में बहुत अच्छा रहा है, इनके लिए 2022 का सीजन क्लासिक क्रिकेट आ गए। वही गेंदबाजी करने के लिए तैयार। स्ट्राइक एंड पर मंगेश वैती को आप देख रहे हैं। मंगेश वैती का भी नाम एक बार भी देखिए सर ऊंचाई पर है टेनिस क्रिकेट के अंदर। इनका बैटल अच्छा रहेगा। मुकाबले को शुरुआत करते हैं। राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाज तैयार। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर कट कर दिया बहुत कमजोरी के साथ। एक स्टकबर की तरफ खेलते हुए दूर रन के साथ खाता खुला गए। मंगेश वैती के लिए पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, बहुत अच्छे तरीके से खेलते हुए नजर आए। 2 रनों के साथ खाता खुला गए बगैर किसी नुकसान के 2 रन आप देख रहे हैं। श्रीराम 11 टॉस हारने के बाद न्यूली की टीम पहले बल्लेबाजी कर रही है। हर्ष जागृति डुंबिवली वन द टॉस इलेक्टेड टू फर्स्ट फील्ड। मैदान के अंदर फील्डिंग करना पसंद किया गया। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मुस्तकिम मुकद्दम। राइट आर्म ओवर द विकेट तैयार। सुंदर है, लाजवाब है। लेग स्टंपर की गेंद थी, लाइन से भटके गए, बढ़ेंगे भटके, वन बाउंस गेंद बॉर्डर के बाहर। ये ढूंढते गए छोटी सी दरार, इनको रन मिल जाते गए 4। गेंद बॉर्डर के बाहर 4 रनों के साथ राजाराम वॉरियर्स आणि भीमगर्जना डेरवण दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी पॅव्हलियनमध्ये यायचं आहे। राजाराम वॉरियर्स भीमगर्जना डेरवण। खराब गेंद थी, लेग स्टंप के बाहर थी। लेग स्टंप पर एक बार फिर टप्पा रखने की कोशिश की, टप्पा करने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकले। बल्लेबाज मंगेश वैती बहुत अच्छा स्ट्रोक खेलते हुए क्लासिकल स्ट्रोक मैदान के अंदर आया है। लेग स्टंप के बाहर थी, बल्ले के बीचों बीच आई, बहुत अच्छा स्ट्रोक मैदान के अंदर देखने को मिला। रन संख्या कुल मिलाकर 6 रन। ओहो, ज्यादा सफल हो गए, ज्यादा सफल हुए हैं। अंपायर का सिग्नल अब जाकर ज्यादा बाहर की तरफ भी गई है, ज्यादा बाहर की तरफ कर रहे हैं। अगर खास करके बात की तो बल्लेबाज एक क्रॉस सिस्टम जाकर खेलने की कोशिश कर रहे थे, गेंद टप्पा करने के बाद ज्यादा बाहर की तरफ गई है। अंपायर के साथ चर्चा भी कर रहे हैं। मुस्तकिम मुकद्दम को आप देख रहे हो, रोहा एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं। रन संख्या मिस्टर एक्स्ट्रा के साथ 7 रन। पहला ओवर जारी है। कहानी का पहला ओवर मुस्तकिम मुकद्दम 2 गेंदों के अंदर 7 रन दिए, 1 चौका मंगेश वैती ने लगाए हैं। राइट आर्म ओवर द विकेट। सुंदर है, लाजवाब है, बल्ले के बीचों बीच ऑन साइड पर खेलते हुए मिड विकेट बॉर्डर के बाहर खिलाड़ी वहां पर खड़े थे। खिलाड़ी बन के दर्शक बन के दीवाने, दर्शनीय रोका में जाते हुए तालियां भी बज रही है। कमाल का स्ट्रोक आता हुआ। पहले ओवर के अंदर इरादे स्पष्ट करते हुए मैदान के अंदर देखिए, हम उम्मीदें नहीं है, इरादे लेकर आए हैं। मैदान किसी का भी हो, धमाका हम करने वाले हैं। पहले ओवर के अंदर स्टार्ट 13 रनों का मिला है। सीमारेषे बाहेर झेलासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे, आपण घेऊन जायचंय। कमाल का स्ट्रोक मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। राइट आर्म ओवर द विकेट। और ये गेंद टप्पा करने के बाद एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर जा रही है। शफल ज्यादा हो गए थे, टप्पा करने के बाद थोड़ी सी हरकत करते हुए गेंद विकेट कीपर के 10 दाने में गई है। इस ओवर की कहानी आप देख रहे हैं। पहली गेंद पर 2 रन आए, दूसरी गेंद पर चौमा आया, बीच में एक वाइड भी आया, उसके बाद छक्के लगा गए और एक गेंद बिंदी आई है। ओवर द विकेट, गेंदबाज तैयार और लाजवाब है। मैदान के अंदर कमाल का स्ट्रोक आता हुआ, खिलाड़ी काफी दूर है, इनको चिरती भी गेंद बॉर्डर के बाहर 6 रनों का इजाफा। मैग्निफिसेंट शॉट, मंगेश वैती का जलवा जारी है। मैदान के अंदर गेंदबाजों का बैंड बाजा बज रहा है। क्या कमाल के स्ट्रोक लगा रहे मंगेश वैती को आप देख रहे, क्या बल्लेबाजी चल रही है। धुआंधार स्ट्रोक मैदान के अंदर, घुटना टेक, तमाशा देख मुस्तकिम मुकद्दम के खिलाफ लाजवाब स्ट्रोक स्टार्ट। पहले ओवर की 5 गेंदों में 19 रन, इससे अच्छा स्टार्ट नहीं हो सकता है। मंगेश वैती ने 2 छक्के 1 चौका लगाया है। ये बता रहे हैं मैं प्रोफेशनल खिलाड़ी क्यों हूँ, मेरे पास क्या स्टार्ट है, मैंने किस तरीके से क्रिकेट खेला है और विक्रोली का नाम हमने किस तरीके से बनाया। आज जाकर श्रीराम स्पोर्ट्स न्यूली के लिए खेल रहे हैं। कमाल की बल्लेबाजी मैदान के अंदर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मुस्तकिम मुकद्दम इस ओवर के आखिरी गेंद लेकर कॉम्बॉक्स की तरफ से राइट आर्म ओवर द विकेट। ऑफ के बाहर है, हल्के हाथों के साथ कट करते हुए एक बार फिर 2 खिलाड़ी बीच का बादला चिरते हुए गेंद डिक्लेयर क्षेत्र की तरफ गई है। पहले ओवर का खेल समाप्त होता। पहले ओवर की समाप्ति के बाद 21 रन स्कोर कार्ड के ऊपर, इससे अच्छा स्टार्ट नहीं कुछ हो सकता है। मैदान के अंदर एक बार फिर देखिए 21 रन बने गए, जिसके अंदर मंगेश वैती ने 2 छक्के और 1 चौका क्लासिकल लगाया है। एक एंड पर मंगेश है, दूसरे एंड पर शशिकांत को आप देख रहे हैं। मैग्निफिसेंट स्टार्ट देखने के लिए मिला।
सुंदर स्टार्ट है, इसीलिए कहा जाता है नदी को बहने के लिए झरने की जरूरत है। और एक बार फिर देखिए खूबसूरत स्टार्ट, मैच को जीतने के लिए अच्छे स्टार्ट की जरूरत है। स्टार्ट किसने दिया है? बल्लेबाज मंगेश वैती ने स्टार्ट अच्छा दिया है, क्लासिकल बल्लेबाजी की हमारे साथ। कम बॉक्स के अंदर अब जाकर मुंबई का बुलंदाबाज, मुंबई की बुलंदाबाज जिनको कहा जाता है, नितिन अलवेज सर जुड़ चुके हैं, इनका तहे दिल के साथ स्वागत है। और दूसरी तरफ मराठी का बुलंदाबाज, कोकण की शान जिनको कहा जाता है, विनायक उर्फ बाबले जादव जुड़े, दोनों का तहे दिल के साथ स्वागत है। दोपहर के समय गेंदबाजी करने के लिए दूसरे ओवर के अंदर गेंदबाज तैयार हो रहे हैं। अपने ओर से पहला टिपकर से दूसरा ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। हर्ष डोंबिवली 11, हर्ष जागृति डोंबिवली, उन्होंने टॉस जीता। टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का फैसला मैदान के अंदर किया गया। दूसरे ओवर लेकर गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। पहली गेंद यहाँ से एक बार फिर देखिए पीछे की तरफ जा रही है, पीछे खिलाड़ी है, अंपायर का सिग्नल भी देखने वाला होगा, खास करके काफी बाहर की तरफ गेंद गई है। वाइड बॉल, 2 रन चुनने वाले हैं। राजाराम वॉरियर्स भीमगर्जना डेरवण दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी झाला। पहले ओवर के अंदर 21 रन बने थे, उसके बाद 2 रन आए। निहाल गेंदबाजी करने के लिए आए हैं। निहाल की पहली गेंद ज्यादा स्विंग होकर बाहर की तरफ निकली है। बल्लेबाज शशिकांत को आपने देखा, अब जाकर 1 रन चुराया तो नॉन स्ट्राइक एंड पर आए हैं। स्ट्राइक एंड पर मंगेश वैती को आप देख रहे हैं। निहाल इस ओवर की अगली गेंद लेकर राइट अप ओवर द विकेट, ज्यादा शबल बैक, बहुत खूबसूरती के साथ सामने की तरफ खेलते हुए खिलाड़ी वहां पर खड़े गए। वायदी स्ट्रॉन्गन पर खिलाड़ी थे, इनके गोदी में जाती हुई ये गैप ढूंढना चाहते थे, हाथ में जाते हुए सफलता मिलने वाली है। पहला विकेट गिरता हुआ, पहली सफलता मैदान के अंदर हर्ष जागृति डोंबिवली के लिए। गेंदबाज निहाल पहली गेंद पर ज्यादा बाहर की तरफ की थी, दूसरी गेंद लाजवाब थी, और मंगेश वैती जो बस बरस रहे थे, गरज रहे थे, इनको बाहर की तरफ भेजा गया। 7 गेंदों के अंदर 20 रन बनाकर डकआउट का रास्ता नापते हुए अच्छे खिलाड़ी मंगेश वैती को आप देख रहे हैं, जिन्होंने स्टार्ट कमाल का दिया था। उनका शिकार मैदान के अंदर गेंदबाज निहाल ने किया गया। नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए बैटिंग नंबर 3 पर आप देख रहे हैं निखिल मैदान के अंदर जा रहे हैं। बहुत अच्छा मुकाबला आप देखने के लिए मिल रहा है। श्री राम स्पोर्ट निवली बनाम हर्ष जागृति डोंबिवली, इनके बीच का मुकाबला 2022 आमदार शिखर निगम चषक इनके इसके अंदर चलने वाला आज का दूसरा दिन, और दूसरे दिन के अंदर दोनों का दूसरा मुकाबला चल रहा है। पहला मुकाबला श्री राम स्पोर्ट्स निवली ने काका साबरडे मित्र मंडल को हराया और उसके बाद आगे की तरफ जगह बनाई। उसके बाद अगर बात की जाए तो हर्ष जागृति डोंबिवली ने जोलाई वाले को हराया और आगे की तरफ जगह बनाई है। अब जाकर दोनों टीमें राजाराम वॉरियर्स आणि भीमगर्जना डेरवण दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी झाला। अब जाकर दोनों भी टीमें मैदान के अंदर दूसरा मुकाबला खेल रही है। गेंदबाज निहाल को सफलता मिली है, यानी इनका कॉन्फिडेंस 7वें आसमान पर रहेगा। मैदान के अंदर नए बल्लेबाज बैटिंग करने के लिए पहुंच चुके हैं। निखिल ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक पर शशिकांत है। शशिकांत अभी तक खाता नहीं खोल चुके हैं। निखिल जो कि फिलहाल में तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। गेंदबाज पहली गेंद पर लाइन से भटके थे, दूसरी गेंद पर शशिका एक बार फिर मंगेश वैती का शिकार किया गया, यानी सफल गेंदबाज है। कॉम्बॉक्स इनकी तरफ से निहाल तैयार, इस ओवर की अगली गेंद लेकर दूसरा ओवर जारी है। 23 रन गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। सुंदर है, क्या लाइन है, क्या टप्पा है, स्विंग लाजवाब है। टप्पा करने के बाद ज्यादा स्विंग होती है, एक बार फिर देखिए कट होने के बाद बाहर की तरफ निकली। बल्लेबाज पढ़ नहीं पाए, समझ नहीं पाए, खड़े एक बार फिर देखते रहे गेंद को। गेंद टप्पा करने के बाद ऑफ नंबर की गेंद थी, चौथे 5वें स्टंप की तरफ गई और विकेट कीपर एक बार फिर विकेट कीपर के हाथों में गेंद गई है। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है। रन संख्या 23 रन। ऑफ स्टंप के बाहर है, कट कर दिया। बहुत अच्छा शॉट, पॉइंट की तरफ खेलते हुए डिक्लेयर क्षेत्र की तरफ खेल रहे हैं। 2 रनों के साथ इजाफा होने वाला है। दूसरे ओवर के अंदर 25 रन। इस ओवर के अंदर रोक लगाने का काम है। पहले ओवर के अंदर बल्लेबाजों ने मेला लूटा, मंगेश वैती ने मेला लूटा, मुस्तकीम मुकादम के खिलाफ 21 रन बने थे। दूसरे ओवर के अंदर गेंदबाज अब जाकर रोक लगा रहे हैं। निहाल आए हैं, निहाल दूसरा ओवर हर्ष जागृति डोंबिवली के लिए कर रहे हैं। राइट अप ओवर द विकेट, ऑफ स्टंप के बाहर है, फिर से एक बार कट करते हुए पॉइंट की तरफ। अच्छा स्ट्रोक है मगर 2 रन नहीं बचा पाएंगे। 2 रनों के साथ इजाफा होने वाला है। लगातार डिक्लेयर क्षेत्र की तरफ खेल रहे हैं। ये दूसरी गेंद पॉइंट के ऊपर से खेलते हुए नजर आए और 2 रनों के साथ रन संख्या और स्कोर कार्ड को आगे बढ़ाते हुए रन संख्या 27 रन। 1 विकेट के नुकसान पर श्रीराम 11 निवली की टीम आप देख रहे हैं बैटिंग कर रही है। स्ट्राइकिंग पर बैट्समैन निखिल,
नॉन स्ट्राइकिंग पर शशिकांत खड़े हैं, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज निहालते हैं राइट आर्म ओवर द विकेट। सुंदर है, आड़े बल्ले का इस्तेमाल किया, बहुत अच्छा शॉट, बल्ले के रडार पर गए, ऑन साइड पर खिलाड़ी खड़े थे, मिड विकेट पर इनके सर के ऊपर थे, गेंद मोड़ के बाहर। शेर की झलक सबसे अलग है, मैदान के अंदर जलवा जारी है। इसके पहले मंगेश का जलवा जारी था, अब जाकर मैदान के अंदर निखिल आए हैं, इनका भी जलवा जारी है। रन संख्या कुल मिलाकर 33 पर पहुंचते हुए दूसरे ओवर के अंदर अब जाकर तहलका मचाना शुरू किया गया। बल्ले के बीचों बीच गेंद आ रही है, निखिल ने ऑन साइड पर हल्ला बोला गया। इस ओवर की अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट। सुंदर है, बहुत अच्छी तरीके से एक बार फिर देखिए पॉइंट की तरफ खेलते हुए अच्छा स्ट्रोक मैदान के अंदर लगा रहे हैं, खास करके 2 रन मिलेंगे। 2 रनों के साथ अब जाकर स्कोर कार्ड 2 ओवर का खेल समाप्त है। 2 ओवर की समाप्ति के बाद 35 एक विकेट के नुकसान पर आउट होने वाले खिलाड़ी मंगेश वैती बैक टू पवेलियन, जिन्होंने 7 गेंदों के अंदर 20 रन बनाए। राजाराम वॉरियर्स आणि भीमगर्जना डेरवण आपण लगेच नाणेफेकीसाठी चला. हॅलो 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 चेक. धन्यवाद. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मी सर्व आमचे रसिक प्रेक्षक, व्यासपीठावर बसलेले आमचे सर्व मान्यवर आणि यूट्यूबच्या माध्यमातून ज्या मॅचचा आनंद लुटतात सर्व रसिक प्रेक्षक, त्यांच्यासुद्धा इकडे स्वागत करतोय. श्रीराम स्पोर्ट्स निवडी अँड हर्ष जागृती डोंबिवली या 2 दिग्गज संघामध्ये तुम्ही मॅच बघतायत. तर आमचा सर्वात आवडता मुंबईचा एक असा टायगर ज्यांनी सुरुवात केली होती जेव्हा आम्ही जेवण करून बाहेर पडलो, म्हणजेच मंगेश जी कामगिरी करायला पाहिजे होती ती कामगिरी त्यांनी केली. बॉलिंग मार्कवर आपण इकडे पुन्हा एकदा बघतोय मिस्टर करण. आता मात्र बघा थोडासा बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न, डीप थर्ड मॅनला तिकडे चेंडू जातोय एका धावेसाठी आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 36. कोण विसरेल सचिन सरांची वन डे क्रिकेटमधली पहिली मॅच न्यूझीलंड विरुद्ध 36 धावा केल्या होत्या आणि बाद झाले होते. थॉम्सननी विकेट काढली होती सचिन सरांची, म्हणून मला वाटतं सचिन सर 36चा आकडा कधी विसरणार नाही, कारण धावसंख्या ती म्हणजे 36. हज जागृती डोंबिवली won the toss and decide to field first. इन्व्हाइट केले श्रीराम स्पोर्ट्स निवडी या संघाला. करण गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत, करणला धावसंख्या ती म्हणजे 36. निखिल फुल टॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू हा जातोय बघा रसिक प्रेक्षकांना मुजरा करण्यासाठी. ब्रँडेड षटकार. धन्यवाद धन्यवाद. या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 42.
काय गाणं लागलं सर विनायक सर? कोण असेल अण्णा वगैरे लुंगी घालून तर डान्स करायला हरकत नाही, कारण डान्सिंग अंपायर शंकर धोत्रे गोट्या अंपायरची मला आठवण झाली. च्या जोडीला नेहमी काम करतात. पुन्हा एकदा करण फ्लाइट टेट डिलिव्हरी फुल लेन बघायचा डीप लॉंग आपला हा चेंडू जातोय पुन्हा एकदा इज ऑन फायर बॅक टू बॅक षटकार. (48) 48. आय रिमेंबर, कारण हा फलंदाज जर बघितला निखिल तर वैयक्तिक 24 या धावसंख्येवर खेळतोय. सचिन सर आपल्या 92चा पहिला वर्ल्ड कपची मॅच खेळत होते. सलग 3 षटकार मारा आणि पिंट्या शेठ पाकळे साहेबांकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. कारण आज बंधूंचा वाढदिवस आहे, खूप मोठा दिवस आहे, सेलिब्रेट आपण करणार आहोत मित्रांनो. पुन्हा एकदा आहा क्या बात आहे बघा, चेंडू पडल्यावर मुथैया मुरलीधरन सारखा इन स्विंग आतमध्ये इकडे आला. गुड बॉलिंग करण. खरोखर विनायक सर बघितलं करणकडून व्हेरिएशन बघायला भेटते, कारण या अगोदर जर बघितलं तर त्यांनी 2 चुका केल्या होत्या. फुल राजाराम वॉरियर्स वर्सेस भीम गर्जना डेरवन. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी पॅव्हलियन समोर यायचं आहे. चला या राजाराम वॉरियर्स अँड भीम गर्जना डेरवन मॅ इन्व्हाइट आयोजक तुम्हाला इन्व्हाइट करतायत. बघायचं आता एलिमिनेशन व्यवस्थित नाही, आकाशामध्ये चेंडू आहे. प्रयत्न केला होता डीप लॉंगॉनच्या खेळाडूने, मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. 2 धावा तिथे झाल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 50. 4 षटकांचा सामना, धावसंख्या ती म्हणजे 50. श्रीराम स्पोर्ट्स निवळी प्रथम फलंदाजी करताना नक्कीच करण काहीतरी विचार करतोय. 3रं षटक प्रगतीपथावर आहे, धावसंख्या ती म्हणजे 50. आता मात्र व्हेरिएशन चांगलं होतं, मात्र जो टर्न्स होता तो खूप बाहेर गेला. विनायक सरांनी या अगोदर आठवण करून दिली होती का शेन वॉर्न, मात्र शेन वॉर्नला तुम्हाला माहिती आहे ना स्वप्नामध्ये कोण दिसायचा, क्रिकेटचा देवता तो दिसायचा. आता बघायचं आहे या फलंदाजाला दिसेल का. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 51. पुन्हा एकदा बॅकफुट पंच करतायत वीरेंद्र सेहवाग स्टाईलला. राजाराम वॉरियर्स कर्णधार व्यासपीठावरती यायचं आहे. राजाराम वॉरियर्स कर्णधार. धावसंख्या ती म्हणजे 53. राजाराम वॉरियर्स कॅप्टन. आयोजकांच्या वतीने आम्ही तुम्हाला इकडे इन्व्हाइट करतोय, आमच्या व्यासपीठावर या लवकरात लवकर. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 53. विनायक सर काय म्हणाले या सुरुवातीबद्दल? अत्यंत चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण ज्या प्रकारची सुरुवात केली होती सलामीला येताना अर्थातच मंगेशने आक्रमण केलं होतं आणि जो मुस्तकीम मॅन इन फॉर्म नक्कीच बारामती झालेल्या स्पर्धेमध्ये फ्रेंडशिप ट्रॉफी ऐतिहासिक पोनतला मैदानावरती चांगली गोलंदाजी केली होती, त्याच्याच पहिल्या षटकावरती आक्रमण केलं होतं आणि सुरुवात चांगली केली होती. येस, कारण मी अगोदरच सांगितलं होतं का मंगेश वैती स्टायलिश प्लेयर आहेत. व्ही शेपमध्ये ऐन मुमेंटला चेंडू कसा बाहेर फेकायचा आणि तितकं टायमिंग मंगेश वैतीकडे सुद्धा आहे, म्हणून तर त्यांचं नाव टेनिस विश्वामध्ये आवर्जून घेतलं जातं. मित्रांनो, धावसंख्या ती म्हणजे 53. बघायचं आहे 4थं षटक कुठला गोलंदाज इकडे घेऊन येतोय, कारण 2 फलंदाज एका साईडला जर बघितलं तर निखिल आक्रमक झालेले आहेत. आपल्या मॅनातून तलवार त्यांनी बाहेर काढलेले आहे आणि धार व्यवस्थित धार लावायला सुरुवात केलेली असं म्हणायला हरकत नाही. शशिकांत अँड निखिल 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजी मार्कवर बघायचं आहे कुठला गोलंदाज येतोय. यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डे अजित आमदार शेखर निकम चषक 2022. मित्रांनो, कालचा दिवस होता महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या जत्रेचा, अंगणेवाडीचा. बराडी देवी खचाखच गर्दी, कारण 2 वर्षाचा विनायक सर गॅप होता त्याच्यामुळे खूप गर्दी होती. मात्र महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी यात्रा जी 1.5 महिन्याची असते मित्रांनो, काटेबरस यात्रा, कधी जायला विसरू नका. 1 ते 2 मार्चला तुम्हाला माहिती आहे कुणकेश्वरची जत्रा आहे. तर धावसंख्या ती म्हणजे 53. बघायचं आहे निखिल जर बघितलं तर आतापर्यंत वैयक्तिक 28 या धावसंख्येवर खेळतोय. येस,
गोलंदाजी मार्कवर इकडे तुम्ही बघतायत विकी. स्ट्राईकला शशिकांत. ऑन साईडला तिकडे चेंडू जातोय. बघायचं आहे एक क्षेत्ररक्षक तिकडे आहे. एक धाव तिथे मिळते. एका धावानी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 34 सॉरी 54. 54. का स्टार्ट काय सुरुवात केलंय विनायक दादा खरोखर. दोन दिग्गज संघ तुम्ही बघताय. 4 षटकांचा सामना आहे. श्रीराम स्पोर्ट्स निवळे यांना हर्ष जागृती डोंबिवली या संघामध्ये. आता मात्र बघायचं हा चेंडू जातोय आकाशातून बाहेर. क्या बात आहे. धावसंख्या ती म्हणजे 60 या षटकार. हा आता मात्र बघा थोडासा हेलिकॉप्टर शॉट खेळायचा होता. ऑफ साईडला तिकडे चेंडू गेला. बघायचे दुसऱ्या धावेसाठी तिकडे कॉल दिला. थोडंसं कमी तिकडे पडतोय फलंदाज आणि एक धाव तिथे मिळते. मात्र या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 61. नक्कीच आम्ही वाट बघू षटकाराची. थोडासा मालवणी भाषा आहे त्याच्यामध्ये एखाद्या डायलॉगची आम्हाला इकडे आठवण झाली. मात्र त्यासाठी षटकार गेला पाहिजे. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे आकाश. बाद झालेला फलंदाज तिकडे येतो म्हणजे शशिकांत. निखिल आणि आकाश. आहा हवेमध्ये चेंडू आहे. बघायचंय हा चेंडू बाहेर जाईल का. व्हॉट अ टायमिंग. मात्र फलंदाज तिकडे बाद. धन्यवाद रेजे. 11 चेंडू 34 धावा. व्हॉट अ बॅटिंग. टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो निखिलसाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. या फलंदाजाचं नाव असं आहे जे 29 वर्षामध्ये अजूनपर्यंत मी ऐकलं नाही. सॉरी या फलंदाजाचं नाव आहे रोहित आहे. अगोदर टोपण नाव सांगितलेलं माझी सुद्धा पायाखालची जमीन निघून गेली. मात्र त्याचं ओरिजिनल नाव आम्हाला समजलं आहे ती म्हणजे रोहित. क्या बात आहे. मीरा भाईंदरमधून सुरुवात केली रोहित शर्मा. 1994ला आमच्या मीरा भाईंदर संकुल क्लबमध्ये खेळायचा. नवघर रोडला राहायचा. त्याच्यानंतर बोरिवलीला राहण्यासाठी गेले रोहित शर्मा. त्याच नावाचा हा आपण फलंदाज बघतोय तो म्हणजे रोहित. पहिला चेंडू. आर्ग्युमेंट करू नका मित्रांनो. हात जोडून विनंती करतोय प्लीज. स्ट्राईकला तुम्ही बघतायत आकाशला. नॉन साईडला रोहित. गोलंदाजी मार्कवर बघताय विक्कीला. पुन्हा एकदा विकी तयार. धावसंख्या ती म्हणजे 61. आता मात्र बघा अतिशय चांगला योग्य टप्पा आपण बघितली. योग्य डिलिव्हरी. मात्र यष्टीरक्षक यांच्या हातात तो चेंडू सापडला नाही. दुसरी धाव घ्यायचा काहीतरी गेम प्लॅन चालू आहे. पुन्हा एकदा फलंदाज तिकडे बाद होतोय. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 62. 62.
हॅलो मित्रांनो, आपण पाहतो यंग बॉईज सावर्डे क्लब सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2022 दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर यंग बॉईज सावर्डेचे क्लबचे अध्यक्ष आदरणीय अर्थात प्रसिद्ध उद्योजक व्यासपीठावर आपण पाहिलं तर केतन पवार, तदनंतर आपण पाहिलं तर शेखर निकम युवा मंच अध्यक्ष अर्थात सचिन पाकळे यांचं दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये आपण पाहिलं तर 62 धावा कुठल्या आहेत आणि 63 धावांचं उद्दिष्ट आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर 63 धावांचं पाठलाग करताना सलामीची जोडी स्ट्राईकवर आपण पाहिलं तर बंटी, नॉन स्ट्राईकला तुषार आणि सलामीचं षटक आपण पाहिलं तर स्ट्राईकला तुषार, नॉन स्ट्राईकला बंटी आणि सलामीचं षटक मागील सामन्यातील पहिल्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच किताब ज्यांनी पटकावला होता अर्थात गिरीश खोचरेकर. 2 षटकं टाकताना 11 धावा देताना सुंदर गोलंदाजी केली होती. त्याच्या जोरावरती आजच्या दिवसातील दुसऱ्या दिवसातील पहिला मॅन ऑफ द मॅचचा किताब कोणी पटकावला असेल तर अर्थात गिरीश खोचरेकर. इथे देखील तशीच कामगिरी करावी लागेल कारण महत्त्वाची लढत आहे. पहिल्या फेरीत दोन्ही संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघावरती मात करून एक चांगली लढत, महत्त्वाची लढत आहे. राईट ऑफ द विकेटचा मारा, हो हो हो, बॅटची गट घेऊन बॅट का बाहेरी किनारा विकेट कीपर का सहारा असं समीकरण मानलं जातं. परंतु इथे आपण पाहिलं तर लो कॅच होता. चांगला प्रयत्न आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. सुरुवात मात्र एका धावेने होते. आपण पाहिलं तर वाईट यॉर्कर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कट घेऊन चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. धावा मात्र वाचवल्या. धावसंख्या 63 धावांचा पाठलाग करताना अर्थात बिनबाद एक. गोलंदाजी मार्क सज्ज गिरीश, राईट ऑफ द विकेटचा मारा, हो. इथे मात्र हाफ वॉली स्वरूपाचा चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यानं चेंडूला ढकललं जाते अर्थात डिक्लेअर झोनमध्ये. धावसंख्या 2 ने वाढते. तिथे आपण पाहिली तर अर्थात 63 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 1. धावसंख्या आपण पाहिली तर 3 धावा बंटीच्या बॅटमधून निघालेल्या महत्त्वपूर्ण 2 धावा कारण 4 षटकांची लढत आहे. तब्बल 15.60च्या सरासरीने धावा गोळा करावे लागतील कारण मोठं उद्दिष्ट आहे, मोठं टार्गेट आहे. राईट ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्कवर सज्ज, हो. बॅटची कट घेऊन इथं आपण पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये बॅक टू द बॉलर. एक मिस टाइम फटका होता. प्रॉपर टायमिंग मात्र होत नाही. धावसंख्या 1 ने देखील वाढते कारण ज्या प्रकारची गोलंदाजी गिरीश खोचरेकरच्या माध्यमातून आपण पाहतोय, जकडून ठेवलंय कारण फटकेबाजी करू देत नाही. कारण प्रत्येक षटकात आपण पाहिलं तर 15.50च्या सरासरी धावा कुटायच्या आहेत. आक्रमण करावं लागेल परंतु सुंदर सुरुवात आहे. राईट ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू आहे, हो. पुन्हा एकदा आणि आपण पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेर म्हणजे 3ऱ्या 4थ्या ते 5व्या यष्ट्यांवरती अनुक्रमे गोलंदाजी करताना आपण पाहिलं. म्हणूनच तर म्हटलं जातं अचूकतेचं माहेरघर गिरीश खोचरेकर सर. सुंदर गोलंदाजी आहे, जकडून ठेवलंय, कंजूस गोलंदाजी आपण पाहतोय. दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची लढत आहे. डू ऑर डाय, जिंका किंवा मारा, जिंकावंच लागेल. राईट ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू. इथे मात्र दिशाहीन चेंडू आहे. पंचामच्या दिशेने वाटतात. या सिटीचं वाईट मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते. स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या 5. षटक क्रमांक 1 बिनबाद 5. मित्रांनो, यंग बॉईज सावर्डे क्लब सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2022 दिवस दुसऱ्या फेरीतील आपण पहिला सामना पाहतोय. राईट ओव्हर द विकेट गिरीश खोचरेकर, हो. 63 धावांचा पाठलाग करताना अर्थात बिनबाद 12. इथे आपण पाहिलं तर ज्या प्रकारे क्रीडा स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी आपण जर पाहिलं तर अर्थात चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आणि सर्वांचे लाडके नेतृत्व अर्थात सर्वांच्या हक्काचे घर शेखर सर यांचं दुपारच्या सत्रामध्ये आगमन झालंय आणि अर्थात थँक्यू डीजे. आणि मित्रांनो, जो सामना आपण पाहतोय 63 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी बंटीच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 3. तदनंतर तुषार एक षटकाराच्या मदतीने खेळतोय. वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती अद्याप आपण पाहिलं तर 63 धावांचा पाठलाग करताना 51 धावांची गरज आहे. 18 चेंडूने जिंकण्यासाठी 51 धावा मॅच ऑन आहे कारण आपण जर पाहिलं तर दोन्ही संघांकडून आक्रमक फलंदाज, गोलंदाज आणि आपण पाहिलं तर प्रोफेशनल क्रिकेटपट्टू ज्याला म्हणतात असे खेळाडू 2 संघातून खेळताना आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट जगतातील तारे सितारे 2 संघातून खेळताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय डावखुरा गोलंदाज मुकेश. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघामार्फत दुसरं षटक आहे मुकेश. डावखुरा गोलंदाज, लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मार आहे. नक्कीच दिशाहीन चेंडू आहे अर्थात पंचामच्या दिशेने मातात. एस सिटीचं वाईट. इथे आपण पाहिलं तर धावसंख्या 1 ने देखील वाढते. 63 धावांचा पाठलाग करताना अर्थात षटक क्रमांक 2 एक गडी बाद. आपण धावसंख्या पाहिली तर 13
अर्थात आपण पाहिलं तर अद्याप 18 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 50 धावा जकडून ठेवलाय. पुन्हा एकदा मुकेश, हो इथे मात्र बॅटची कड घेऊन चेंडू हवेत आहे. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली, दॅट शुड बी टेकन. सुंदर झेल टिपलाय, अप्रतिम झेल टिपलाय. आपण जर पाहतोय आमदार शेखर निकम चषक 2022 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 2 लाख, अत्यंत मानाची ट्रॉफी. तदनंतर दुसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहिलं तर रोख रुपये 1 लाख, आकर्षक ट्रॉफी, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या संपूर्ण मध्ये खास आकर्षण हिरो कंपनीची जो पॅशन प्रो जिचं डिस्प्ले व्यासपीठाच्या समोर केलं आहे. या संपूर्ण स्पर्धेतील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी आपण पाहिलं तर हिरो कंपनीची पॅशन प्रो आणि कोणता खेळाडू ह्या गाडीवरती विराजमान होतो आणि या स्पर्धेला प्रदक्षिणा घालतो. उद्याचा दिवस अंतिम दिवस आहे मित्रांनो. इथे आपण पाहिलं तर एक एस टीचा वेध घेणारा चेंडू, यष्टिरक्षकाचा वेध घेणारा चेंडू, धावसंख्या 1 देखील वाढते. स्थिती पण पाहिली तर 63 धावांचा पाठलाग करताना अर्थातच 1 गडी बाद 14, षटक क्रमांक 2 आणि अर्थातच विक्रोळियन संघाचा अधिराज्य इतिहास जर आपण पाहिलं तर 2018 रत्नागिरी स्टेडियमवर चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता संघ. तदनंतर या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी आहे विक्रोळियन संघाची. हो क्रॉस बॅटने खेळलेला फटका आहे, मिस टाइम फटका. पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटच्या पट्टा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. धक्का क्रमांक 2, विकेट गिरतावा. यस डीजे मधुर संगीत बजतावा. थँक्यू. आणि आपण पाहिलं तर 63 धावांचा पाठलाग करताना 2 फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. तुषार सलामीचा फलंदाज, वैयक्तिक 8 धावा. तदनंतर विशाल आपण पाहिलं तर नाव विशाल, परंतु विशाल कामगिरी करता येत नाही आपल्या संघासाठी, तो शून्यात तंबूत परततोय. तदनंतर सलामीचा बंटी अद्यापही एका बाजूने स्ट्रगल करतोय, खेळतोय वैयक्तिक 4 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदान आपण पाहिलं तर विशाल पार्ट 2 म्हणावं लागेल, कारण पहिला बाद झालेला फलंदाज देखील विशाल. पुढचा चेंडू अर्थात मुकेशचा. ओहो हो, आपण पाहिलं तर अर्थात चेंडू पडल्यानंतर यष्टिरक्षकाचा वेध घेणारा चेंडू होता आणि मुकेशची गोलंदाजी बघितल्यानंतर अर्थात जहीर खानची गोलंदाजी आठवण करून देणारा चेंडू होता, कारण डावखुरा गोलंदाज आहे आणि त्याच्यावर जो नॅचरल स्विंग आहे त्याचा ह्या पिचवर तंतोतंत फायदा करताना सुंदर चेंडू वळवतोय आणि अप्रतिम यष्टिरक्षण आपण पाहतोय. डॉट चेंडू आहे. पुन्हा एकदा मुकेशचा पुढचा चेंडू लेफ्ट ओव्हर द विकेटचा मारा आहे. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू आहे. इथे मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेखा पार, मिलेंगे रन 4, तो होगा बेडा पार. याच डिझाईन प्रयत्न बंटेच्या बाटमधून निघालेला एक खणखणी दणदणीत चौकार आपण पाहतोय. धावसंख्या 4 ने देखील वाढते. षटक क्रमांक 2, 63 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 2 गडी बाद 14, 2 गडी बाद 18, अद्याप 13 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि 45 धावांची गरज आहे. मित्रांनो आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे आणि शक्य देखील नाही आहे. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. हो हो हो, अप्रतिम फटका आहे. चौकारानंतर षटकार येताना आपण पाहतोय चेंडूने धावातलं अंतर कमी केले जात आहे. गुणलेखकाला षटकार लिहायला भाग पाडलं जात आहे. येस, अप्रतिम फटका आहे. जातं शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. मित्रांनो क्रिकेट अनिश्चितीचा खेळ मानलं जातं, म्हणून तर म्हटलं जातं राजकारण सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल मित्रांनो सांगू शकत नाही. आणि ह्या अनिश्चितीचा खेळ पाहण्यासाठी तुमच्यासारखे दर्दी क्रीडारसिक प्रचंड मोठ्या संख्येने गर्दी देखील करत असतात. तर सावर्डीचे क्रीडारसिकांनी ज्या प्रकारची गर्दी केली ना, अप्रतिम क्रीडारसिक आपण पाहतोय. सर्व क्रीडारसिकांचं स्पर्धेच्या माध्यमातून दुपारच्या सत्रात हार्दिक स्वागत, हार्दिक आभार, धन्यवाद. षटक क्रमांक वैयक्तिक कोट्यातील 2, संघामार्फत 3रं षटक अर्थात गिरीश कोचरेकर. 12 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावा. मॅच ऑन आहे. व्यासपीठावर शेखर थेकल देखील उपस्थित आहे. ह्या सामन्याचा आनंद घेत आहेत आमदार सन्माननीय आदरणीय शेखर सर. 12 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावा. गिरीशचा चेंडू ओ हो हो, ब्लॉक होलमध्ये टाकलेल्या चेंडूला अर्थातच खोदून काढलंय, ढकललं जाते. स्क्वेअरलेगच्या पट्ट्यात 1 ने धावसंख्या वाढते. इथे 1 ने 2 ने फरक पडणार नाही आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला. जर तर सामना जिंकायचा असेल
तुम्हाला कमबॅक करायचं असेल, अस्तित्व टिकवायचं असेल तर आक्रमण करावं लागेल. 5व्या गेअरवरती गाडी चालवावी लागेल, एक्स्टिलेटरवर पार ठेवावा लागेल, कारण समीकरण मात्र बदलतं. शेवटचे 11 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावा, 2 मोठे षटकार मस्ट निडेड. राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. हो, इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला ढकल जाते, मात्र 2 धावा. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय, चेंडू आणि धावातलं अंतर देखील कमी होते. शेवटचे 10 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 36 धावांची गरज आहे. इथे मात्र गिरीश कोचरेकर त्यांना देखील ठाऊक आहे जो कव्हर एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या पट्ट्यात डिक्लेअर झोन आहे आणि अनुभव आहे, एक्सपिरियन्स चॅम्प ज्यांना म्हटलं जातं. इथे मात्र एक्सपिरियन्स पणाला लावून जुनं ते सुनं सिद्ध करून दाखवते गिरीश कोचरेकर. हो, गती परिवर्तन आहे मित्रांनो. हा जो चेंडू आहे तो मर्यादित षटकातील सर्वात प्रभावी चेंडू आहे. ज्या चेंडूने गोलंदाजाला आतापर्यंत प्रत्येक स्पर्धेत प्रत्येक सामन्यात नाही मिळून देणारा चेंडू म्हणजे गती परिवर्तन. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न असतो. अशा वेळी हा 5वा चेंडू डॉट धावसंख्या 1 देखील वाढते. स्थिती आपण पाहिले तर 28 धावा फलकावरती लागतात. अद्यापही 37 धावांची गरज. पुन्हा एकदा गिरीश राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. हो, सुंदर षटक आहे, सुंदर षटक आहे. म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हटलं होतं अचूकतेचं माहेरघर गिरीश कोचरेकर सर. सुंदर गोलंदाजी आहे. आणि मित्रांनो आपण पाहिलं तर हा संघ रत्नागिरी ते होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आजच्या सत्रामध्ये देखील खेळताना दिसेल. ह्या संघाला या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक सर. पुन्हा एकदा गिरीश राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. हो, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. काय सुंदर षटक मात्र संपतंय. काय सुंदर षटक हाताळलं जातंय, कारण धावसंख्या आपण पाहिलं तर केवळ आणि केवळ 29 धावा फलकावरती लागता येतं. आणि अनुभव काय असतं हे सिद्ध करून दाखवलं, आणि सिद्ध करून दाखवलं की टायगर अभि जिंदा आहे. सुंदर गोलंदाजी आहे. काय षटक हाताळलं जात आहे आणि क्रीडारसिकांची मनं जिंकली जात आहेत आणि तरुण खेळाडूंना लाजवेल अशा प्रकारचे एफर्ट्स प्रदर्शन आपण पाहतो गिरीश कोचरेकर. राईट टाइम ओव्हर द विकेट समार आहे. अर्थातच पुन्हा एकदा गती परिवर्तन, चेंडूला ढकललं जाते. अर्थातच डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेंडू उचलला जातोय. दरम्यान आपण पाहिलं तर 3रं षटक देखील संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 63 धावांचा पाठलाग करताना मित्रांनो केवळ 30 धावा फलकावरती लागतात. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. दिल्ली अभि बहुत दूर आहे. यस डीजे कॅरी ऑन. मधुर संकेत डीजे म्हणून. अजून एकामागोमाग एक फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन जाताना आपण पाहतोय. मित्रांनो सामने जिंकायचे, क्रिकेट सांघिक खेळ आहे. सर्वांची चांगली कामगिरी होते तेव्हाच आपण प्रत्येक संघाला जिंकताना देखील पाहतो. बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राइव्ह, व्यासपीठाला सलामी, खणखणीत दणदणीत चौकार, मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार. यस सिद्धार्थाचा फुटता चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा बंटीसाठी. हो, बंटीच्या बॅटमधून निघालेला बॅक टू बॅक हा मात्र नक्कीच षटकार आहे. अप्रतिम फटकेबाजी आहे. बंटी ऑन फायर. बंटी नावाचं वादळ मैदानात मॅच ऑन आहे. पुन्हा एकदा सिद्धार्थचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा बंटीसाठी. ओहो, दिशाहीन चेंडू पंच आमच्या दिशेने वाहत आहेत. यस इट इज वाईट. मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात 1ने भावसंख्येत भर देखील अद्याप आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 22 धावांची गरज आहे. आणि मित्रांनो क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. शेवटचा चेंडू पर्यंत पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं चुकीचं आहे. अर्थात 4 चेंडू आणि 22 धावांची गरज. राईट ओव्हर द विकेटचा श्रीधरचा पुढचा चेंडू आहे. मात्र फटका खेळला जातोय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे मात्र कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. भरवशाचा बंटीला तंबूत परतावा लागतंय. सुंदर झेल टिपलाय. बंटी बॅक टू द पॅव्हेलियन. आपण ऐकतोय. धन्यवाद. अर्थातच यंग बॉयज सावर्डे क्लब सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2022 पाहतोय. आमदारांचं देखील व्यासपीठावर आगमन झालंय. उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावा. राईट ओव्हर द विकेटचा मारा. हो, इथे ब्लाइंड डेट शॉट अंधाधुंद फटकेबाजी आपण पाहतोय. मात्र
बाईटच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते. इथे मात्र सामना जवळजवळ आपण पाहतो विक्टोरियन संघाने जिंकले म्हणण्यास वावगं ठरत नाही, कारण सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. आणि आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रातील दुसऱ्या फेरीतील ही पहिली सामना आणि अर्थातच एक यॉर्कर यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू पंत सांगतायत हा नॉट आउट आहे. मात्र एक धाव मिळते, धाव संघ 1ने म्हणते. आता मात्र शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. इथे आपण पाहिलं तर ह्या विक्टोरियन संघाने ह्या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवताना निर्विवाद वर्चस्व, पहिल्या सामन्यात एकतर्फी लढत, दुसऱ्या सामन्यात देखील त्याच प्रकारची कामगिरी आपण पाहतोय. अप्रतिम संघ या स्पर्धेमध्ये पाहतोय अर्थात विक्टोरियन संघ. दरम्यान इथे मात्र सामना जिंकला विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि अभी तो पार्टी शुरू हुई है.